पुणे महानगरपालिकेच्या निमित्तानं दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. तशा बैठका होताना पाहायला मिळत आहेत. आणि या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यानं भविष्यामध्ये या दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होऊ शकतं. अशा देखील चर्चा ज्या आहेत त्या सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरंच राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकतं का? आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यानंतर नेमका त्याचा फायदा काय होईल? ह्याच विषयावर बोलण्यासाठी आज आपण ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची यांच्याकडे आलेलो आहोत आणि आपण थेट सरांशीच या मुद्द्यावर जो आहे तो संवाद साधणार आहोत. सर, पुणे महानगरपालिकेच्या निमित्तानं दोन राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे आणि त्यातून दोन राष्ट्रवादींचं मनोमिलन होऊन दोन राष्ट्रवादी विलिनीकरण होतील अशा चर्चा सुरू झाल्यात. होऊ शकतं, कारण याचं कारण असं आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्ती ती क्षीण झालेली आहे. आणि पूर्वी पण एकसंघ राष्ट्रवादी असताना त्यांनी असं ठरवलेलं होतं की दिल्लीतलं जे राजकारण, राष्ट्रीय राजकारणामध्ये सुप्रिया सुळेने पाहायचं आणि राज्यस्तरावरची राजकारण जे आहे ते अजित पवारांनी पाहायचं. असं दोघांचं त्या सत्तेचं किंवा जबाबदारीचं वाटप झालेलं होतं. त्या दृष्टिकोनातून ते संबंध कामकाज करत होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा राज्यातल्या नेत्यांशी, राज्यातल्या राजकारणाशी संपर्क तसा कमीच होता. लक्षात घे, हे सगळं पाहत होते ते अजितदादाच पाहत होते. त्यामुळे ज्या वेळेला या राष्ट्रवादीमध्ये रिफ्ट पडली, दोन भाग झाले, त्यावेळेला बहुसंख्य कार्यकर्ते हे अजित पवारांबरोबर गेले. पण जुने काही होते जे शरद पवारांना मानणारे होते ती सगळी काही त्यांच्याबरोबर राहिली. परंतु ज्या सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात आहेत ही सगळी म्हणजे अजित पवारांकडे, कारण सत्ता तिथे आहे. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेभोवती फिरणारे कार्यकर्ते आहेत. सत्ता असेल तिथं ते राष्ट्रवादी काँग्रेस असतात. म्हणजे तुम्ही अगदी शरद पवारांचं राजकारण तुम्ही जर पाहिलं तर ज्या वेळेला वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून भारतीय जनता पक्षाला बरोबर घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला, पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष बरोबरच होते. उत्तमराव पाटील, हशू अडवाणी हे मंत्रिमंडळात होते त्यांच्या. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना अस्पृश्य असं काही नाही आहे. जर दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि सत्तेत सहभागी असतील तर कदाचित सुप्रिया सुळे हे केंद्रामध्ये मंत्री होऊ शकतात. आणि आज असं आहे की केंद्रातलं जे संख्याबळ आहे, इंडिया आघाडीकडे आज 234 आहे, तर भारतीय जनता पक्षाकडे 240 आहेत. फक्त 6चा फरक आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6-7 मंडळी भारतीय जनता पक्ष आले तर त्यांना हवंच आहेत ना, एक मंत्रिपद द्यायला त्यांना काय हरकत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे ती केंद्रात मंत्री होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले, कारण दोन्ही पक्षाची नाळ एकच आहे. आणि दुर्दैवानं शरद पवार आता थकले आहेत, तेवढ्या राजकारणामध्ये ते ॲक्टिव्ह राहू शकत नाही. त्यांनी सगळी जबाबदारी सुप्रिया सुळेंना दिली होती. पण सुप्रिया सुळेंना संघटन कौशल्य जे काय हवं असतं ते नाही आहे त्यांच्याकडे, किंवा जो वेळ द्यायला हवा असतो तो देता येत नाही, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच अजित पवारांचं वर्चस्व हे पक्षावर निर्माण झालं. स्वतःच्या पक्षाचा ताबा त्यांच्याकडे आहेच, त्याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पण त्यांचा ताबा आहे. त्यातले अनेक कार्यकर्ते हे त्यांचे सहकारीच होते पूर्वी पण. मग तुम्ही आज बघितलं, आज तिघांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, मग विशाल तांबे हा त्यांच्याकडेच होता, किंवा अंकुश काकडे असतील, किंवा प्रकाश मस्के असतील, हे सगळे एकत्रच काम करणारी मंडळी होती. आम्ही काही छोट्याशा काहीशा मुद्द्यावर ते फक्त साहेबांना नाराज करायचं नाही, साहेबांबरोबर आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी हे करणार आहेत. शेवटी काही दिवसांनी कवनापत्याने एकत्र येणं गरजेचं आहे, कारण सत्तेशिवाय ते जगू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. एक चर्चा विलिनीकरणाची ज्यावेळी होते त्यावेळी असा देखील एक तर्क मांडला जातो की जर दोन पक्ष एकत्र आलेच तर पक्षाने जो काही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेला आहे तो दर्जा परत मिळवण्यासाठी पक्षाला मदत होऊ शकते आणि त्यासाठी मग दोन्ही पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. नाही, मुळात राष्ट्रीय पक्ष नाहीच आहे, तो राज्यस्तरावरचाच पक्ष आहे. लक्षात घ्या ना, मताची टक्केवारी जी असती ना ती, आता मताची टक्केवारी दोघांची कमी झालेली आहे. राज्यस्तरावरचे पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. उद्या कोर्टामध्ये काय होईल, कोर्टाचा फॉलोअप घेत आहेत का, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, किंवा घड्याळ हे चिन्ह शरद पवार राष्ट्रवादीचं आहे, असं जेव्हा निकाल होईल तेव्हा काय होईल. अजित पवारांच्या पक्षाची काही वेगळी आयडेंटिटी आहे का आत्ता, ती त्यांना निर्माण करावी लागणार. ती त्यांनी केली, बैठक दाखवली, कागदोपत्री त्यांनी करून निवड आयोगाकडे त्यांनी सगळं ते सबमिट केलेलं आहे. परंतु उद्याचा निकाल लागला तर दोघांना एकच व्हावं लागेल ना.
जर समजा याचं चिन्ह आणि नाव हे शरद पवार राष्ट्रवादीला मिळालं तर यांचं अस्तित्वच राहणार नाही तिथे. त्यावेळेला त्यांना एकत्र येणं भागच आहे ना. त्यामुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, भावी राजकारणाचा विचार करून, अजित पवारांना जर काही मोठं करायचं असेल किंवा अजित पवारांना ताकद वाढवायची असेल तर ते एकत्र येणं, कारण हा तो एक कौटुंबिक पक्ष आहे असं ते स्वतःच सांगतात. आम्हाला कुटुंब महत्त्वाचं आहे, पक्ष महत्त्वाचं नाही, हे उघडपणे त्यांनी सांगितल्यामुळे त्यात एकत्र येण्यात काही अडचण नाही. कदाचित येऊ शकतात. कार्यकर्त्यांना वाटणं शक्य आहे, कारण कार्यकर्त्यांचा मनभेद झालेला नाही. मतभेद असतील तरी मनभेद झालेले नाही. ते एकमेकाशी अगदी मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये वावरत असतात. त्यामुळे एकत्र येऊ शकतील अशी चिन्ह आज तरी दिसत आहेत. या दोन नेते म्हणजे एकत्र आल्यानं जो काही बळी जातो नेहमीप्रमाणे तो कार्यकर्त्यांचा जातो. अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय टोकाच्या टीका दोन्ही नेतृत्वावर केल्या होत्या, मग ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं असो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं असो. अशा कार्यकर्त्यांनी मग विलिनीकरण झाल्यानंतर काय करायचं? नाही, तो प्रश्न आहे. त्यांना काँग्रेस हा आहेच ना. आपलं प्रशांत जगतापांनी ती वाट दाखवूनच दिलेली आहे. तुम्हाला हे दोघांचं वर्चस्व नको असेल तर काँग्रेसमध्ये या. काँग्रेस हा समंजस पक्ष असतो. तिथे कुठलं काहीच नसतं. तिथे सगळ्यांना सामावून घेण्याचं समुद्र ज्याला म्हणतो ना, तशा पद्धतीनं काँग्रेस आहे ती. सगळ्या विचारसरणीचे लोक तिथे असतात. अगदी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही काँग्रेसचे कार्यकर्ते होते. म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला माहीत नाही, आपले काची होते, नामदेवराव काची, हे संघाच्या गणवेशामध्ये काँग्रेसमध्ये येत होते. ते नगरसेवक पण होते. त्यामुळे तिथं तसं काही नाही. त्यांना सर्वसमावेशक असा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आज जरी आपण अजित पवारांवर टीका केलेली आहे किंवा आपण शरद पवारांवर टीका केलेली, मग राहायचं कसं एकत्र राहिल्या पक्षात? असं काही नाही. त्यांना दुसरे मार्ग मोकळे आहेत. ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. अडचणीचं काही नाही त्यांना, कार्यकर्त्यांना. मध्यंतरी पुण्यातलं जे मुंढव्याचं जमीन प्रकरण समोर आलं होतं, त्या प्रकरणामध्ये ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं त्यावेळी कुठलीही भूमिका तशी मांडण्यात आलेली नव्हती आणि तेव्हापासूनच भविष्यात निवडणुका येतील, निवडणुका आल्यानंतर कुठेही आता दादांची कटुता नको असा काहीतरी विचार झाला असावा का? आणि त्यातून मग या टीका टिप्पणी आत्ता टाळूयात कारण भविष्यात आपल्याला एकत्र यायचंय असा कुठेतरी विचार झाला असावा. त्यातून मग त्यांनी टीका टिप्पणी न करता भविष्यात आम्ही एकत्र येऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला असावा असं म्हणता येईल. निश्चितच तुमचा तो प्रश्न खूप छान आहे. याचं कारण असं, तुमची पूर्वपीठिका थोडी बघितली तर लक्षात येईल. सुप्रिया सुळेंचं वाक्य त्याबद्दल काय होतं की मी पार्थला भेटले किंवा पार्थ मला येऊन भेटला आणि मी आज काहीही चुकीचं केलं नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे. म्हणजे त्याच्या कृत्याला पाठीशी घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हेच नाही तर ज्या जिजाऊ बंगल्यात जिथे अजित पवार राहतात त्या बंगल्याच्या पत्त्यावर ती कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे. ती रजिस्टर्ड कंपनी अशा पद्धतीचा व्यवहार करते हे मला कळलंच नाही, मला माहितीच नाही असं म्हणणं देखील थोडंसं धाडसाचं आहे. कारण तसं कोणी समजून नाही की हे काही माहीत नाही यांना. असं यांना सगळं पूर्णपणे माहिती होतं. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं अशा प्रकारे. पण ती जमीन बळकावाचा प्रयत्न झालेला आहे. अंजली दमानिया यांनी सगळी प्रकरणं ती बाहेर काढलेली आहेत. विजय कुंभार यांनी ते प्रकरण सगळं बाहेर काढलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही आता नुकतंच 8 दिवसाचं अधिवेशन राज्य विधिमंडळाचं झालं. कोणत्याही पक्षाने तो विषयच काढला नाही. अजित पवारांकडे तिजोरीची किल्ली असल्याकारणानं उद्या आपल्याला निधी मिळणार नाही ही सावध भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली ना. कोणीही त्याच्या विरोधात एक शब्द बरं काढायला तयार नाही. वडेट्टीवारांनी थोडी कुरकुर केली, संपलं, पुढं काहीच नाही ना. तो विषय विधिमंडळातही चर्चेला गेला नाही, बाहेरही चर्चेला गेला नाही. आता त्याचं स्टेटस काय आहे? मुदतवाढ देणं चालू आहे. मुदतवाढ देत देत संपवायचा तो विषय. त्यांनी टॅक्स भरलेत का पैसे? तर पैसे भरलेले नाहीत त्यांनी. मग पुढं काय त्याचं? काही ना. आता निवडणुकीत सगळे निवडणुकीत दंग असतात. जे मागचे विषय आहेत ते सगळे विसरले जातात. कोणी कोणाला बोलत नाही, कोणी कोणाला विचारत नाही. हा जाब विचारायचा कोणी? सामान्य जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम या निमित्तानं होतं. म्हणूनच प्रोलॉंग जेवढं होईल तेवढे हे प्रोलॉंग करत जातात. त्यामुळेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांनी याला बगल दिलेली आहे. जेणेकरून उद्या आपल्याला जर ज्या वेळेला एकत्र यायला लागेल त्यावेळेला आपल्याला अडचण होता कामा नये, आपल्यावर टीका होता कामा नये. आपण त्यांना सांभाळून घ्यायला हवं. अशी भूमिका जशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे तशी इतर पक्षाची असली पाहिजे असं या सगळ्या घटनांवरून दिसून येतं. निश्चितच. मनपूर्वक धन्यवाद सर. एकंदरीतच दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जी चर्चा सुरू आहे, भविष्यात
हे विलिनीकरण होऊ शकतं का? तर याचं उत्तर हरीश केंचे सरांनी हो असं दिलंय. बघूयात, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 ते 2024 या काळात कधी काही झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचं विलिनीकरण भविष्यात होतंय का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.